हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण 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 हरे हरे। ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलं अचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि। नमामि सद्गुरु शान्तं सच्चिदानन्दविग्रहं पूर्णब्रह्मपरानन्दैशम् आनन्दीवल्लभं सद्गुरु सच्चिदानन्दं केवलं करुणाकरं ज्ञानयोगेश्वरं वन्दे ज्ञानदेवापुनः पुनः। अलंकापुरी पुण्यभूमि पवित्र तिथे नांदतो ज्ञानराजा सुपात्र तया आठविता महापुण्यराशी नमस्कार माझा सद्गुरु ज्ञानेश्वराशी। सर्व संतांना नमस्कार, सद्गुरूंना वंदन, ज्ञानेश्वर माऊलींना वंदन, आपणा सगळ्यांना वंदन करून आजच्या चिंतनाला प्रारंभ करूया। काल आपण 6व्या अध्यायातील 180 नंबरच्या ओळीपर्यंतचा विचार केलेला होता। ज्ञानेश्वर माऊली ध्यानाच्या स्थितीसाठी आवश्यक असणारी जी गरज, साधनांची गरज आहे, आवश्यक असणारं ठिकाण जे आहे ते कसं असायला पाहिजे, आदर्श ठिकाण कोणतं याचं वर्णन करायला लागलेले आहे। आणि त्यामुळे ते म्हणतात की त्या जंगलामध्ये जिथं आपण साधना करणार आहोत त्या ठिकाणी काही हंस पक्षी असू देत, कधीतरी कोकिळी येऊ दे, कधीतरी मोर पण असू दे, पण सारखी सारखी येणारी जाणारी नकोत, त्या ठिकाणी श्वापदं नसावीत असं वर्णन केलेलं आहे। आणि त्यामुळं कदाचित समजा जर एखादा निगूढ मठ किंवा एखादं शिवालय असेल तर ते एक बरीच गोष्ट आहे। त्यामुळे त्या पद्धतीनं एकांत कसा प्राप्त होईल आणि एकांतात साधना कशी व्यवस्थित होईल याचा विचार साधकानं करावं आणि ते स्थान निवडावं असं वर्णन करतात। अगदी काय हट्ट नाही माऊलींचा, जसं असेल फक्त साधनेला अगदी व्यवस्थित योग्य आणि सुटेबल वातावरण असलं पाहिजे, ही एकमेव अट्ट माऊलींची आहे। त्यामुळं आपण साधना वनात करतो की जनात करतो ह्याला कमी महत्त्व आहे। साधना आपण कोणत्या पद्धतीने करतो की ज्या साधनेतून आपल्याला अनुभव येतात काय त्या अनुभवाला फार महत्त्व आहे। आपण साधन करतो, परंतु साधनेसाठी सांगितलेले काही साधनेच्या ठिकाणाबद्दल सांगितलेल्या काही गोष्टी आहेत त्याचाही विचार हे संतांनी सांगितलेला करावा। तोही माझी आवड येते जे मानले होय चित्ते, बहुत करून एकांते बैशीचे गा, बहुत करून विशेष करून बहुगुणांनी संपन्न स्थान असावं। त्यामध्ये शांतता आणि एकांत असा असावा, चित्ताला जे प्रशस्त वाटेल अशा पद्धतीचं ते ठिकाण असावं। 181 नंबरची ओवी, म्हणून तैसे ते जाणावे, मन राहते पहावे, राहील तेथे रचावे असं नाही शे। परत सोप्या भाषेमध्ये सांगतात बघा, तसे स्थान योग्य आहे किंवा नाही हे चांगलं पारखून घ्यावं, शिवाय मन तिथं स्थिर राहते काय हे देखील पाहावं। एखादं हे सगळं वातावरण आहे पण मनात जर चलबिचल आणि अस्वस्थता असेल तर तो साधक साधना करू शकणार नाही। तर त्यासाठी काय करावं, जिथं मन शांत राहील, मन जिथं स्थिर राहते ते पाहावं आणि राहत असेल तर तिथंच अशा प्रकारचं आसन घालावं। कोणतं आसन की आता सांगणार आहेत किंवा मगापासून वर्णन आपलं चालू आहे मागच्या ओळीपासून, त्या सगळ्या बाहेरच्या बाह्य वातावरणाची व्यवस्था करावी लागते। आपण हेही करतो आणि याची गरज पण असते, वास्तविक याच्यामुळं ध्यान लागत नाही, पण याच्या साह्यामुळं आपल्याला ध्यान लागतं, ही महत्त्वाची गोष्ट आहे। आपल्याला गादी चांगली आहे किंवा लाईट बंद झाली की नाही, गोंधळ कमी आहे काय यावरून झोप लागत नाही, पण झोप लागण्यासाठी प्राथमिक जी साधनं लागतात की आपल्याला अंधार असावा लागतो, झोप यासाठी डोळे मिटायसाठी शांतता असावी लागते, खाली जे असणार आहे अंथरूण पांघरून हे व्यवस्थित असायला पाहिजे। त्यावेळी आपल्याला जशी झोप लागते ना, वास्तविक अंथरूण पांघरुणांची गरज आहे का? काही जण अगदी दगडावर सुद्धा झोपतात, ज्यांना झोप लागणार आहे त्यांना। माऊली म्हणतात जिथं आपलं मन स्थिर होतं
असं एकांत स्थळ निवडावं, ज्या ठिकाणी खरंच ध्यानाला ही पूरक अवस्था आहे, असं पूरक स्थान असलं पाहिजे. म्हणून इथं म्हणतात की असं जाणावं, मन राहते ते पाहावे. ज्या ठिकाणी मन स्थिर होईल असंच ठिकाण असलं पाहिजे. ज्या ठिकाणी मन अस्थिर होणार आहे आणि सगळं आहे, म्हणजे शिवालय आहे, अरण्यातलं पाणी जागोजागी आहे, त्या ठिकाणी झऱ्याचं पाणी शुद्ध मिळतंय, पण मन जर स्थिर नसेल तर. म्हणून सगळ्यात महत्त्वाची गोष्ट कोणती असेल तर मनालाच आपण लाडावून त्याला ध्यानासाठी तयारी करून घेतली पाहिजे. आणि त्याचा अर्थ असा आहे की मन स्थिर करण्यासाठी जी लागणारी साधनं आहे ती यापूर्वी विचारात घेतलेलीच आहे. वरी चोखट मृगसेवडी. आता आसन कसं घालावं ते सांगायला लागेल बा. राहे ते तर रचावे आसन ऐशे. कोणतं रचावे शब्दाचा अर्थ आहे कोणतं आसन तर पुढे आहे, वरी चोखट मृगसेवडी माझी धूत वस्त्राची घडी तळवटी आमोडी कुशांकुर. तळवटी म्हणजे तळाला, कुशांकुर वर शुद्ध, मृगचर्म माझे म्हणजे धूत वस्त्राची घडी आणि खाली न मोडलेले सागर किंवा कोवळे दर्भ असावेत. मऊ मऊ असं गवत खाली असलं पाहिजे आणि त्याच्यावरती धूतव्रस्ताची घडी आणि शुद्ध मृगचर्म असलं पाहिजे. मृगसेवडी माझी धूतवस्त्राची घडी तळवटी आमोडी कुशांकुर. इथं गीतेतला पाठ्यक्रम जो आहे ना तो बदललेला आहे बरं का. गीता वेगळं सांगते, अगोदरच आपण सुरुवातीला त्याच्यावरती विचार केलेला आहे. गीतेनं अगदी एक कुशांकुर शब्द वापरला ना, हे वरती घातलेले आहे. अगोदर गजत त्या मृगचर्म धूतवस्त्राची घडी आणि वर ते उलटा क्रम. इथं मात्र गीतेतल्या पाठक्रमाचा उलटा पाठक्रम स्वीकारल्यास अगोदर वस्त्र, त्यावर मृगाजीन आणि नंतर दर्भ असा क्रम होतो. हाच क्रम भाष्यकाराने ग्राह्य मानलेला आहे. या उलट पाठ्यक्रम जो कोणी ग्राह्य मानलेला नाही, पण ज्ञानेश्वर महाराज याहून वेगळा अर्थ या अर्थी सांगतात. त्या अर्थी विकल्पही असावा. ज्या साधकाला जो क्रम स्थिर सुखाचा वाटेल त्यानं तो घ्यावा, एवढंच ज्ञानेश्वर माऊलींना सूचित करायचं आहे. वास्तविक ज्ञानेश्वर माऊलीने क्रम का बदलला हाही मुद्दा आहे. कारण त्यामध्ये अगोदर काय सांगितलंय, अगोदर वस्त्र, त्यावर गजचर्म किंवा काय, त्यावरती कुशांकुर म्हणजे गवत नंतर. आता हा क्रम जर असा खटकण्यासारखा वाटतोय की नाही आपल्याला, कारण अगोदर गवत, मऊ गवत, त्यावर एखादं शुद्ध असं धूत वस्त्र किंवा हरणाचं कातळ, त्यावर वस्त्र, असाच क्रम असला पाहिजे. आणि माऊलीने तो स्वीकारलेला आहे. फक्त सूचित करायचा आहे. स कोमळ सरशे सुबद्ध राहती अपैशे एक पाडे तेशे ओझा घाली. ते गवत कसं पाहिजे, दर्भ कोवळे सारख्या लांबीचं, एकमेकांना लागून राहतील असं. आणि आपोआप सुबद्ध राहती अपैशे म्हणजे सुबद्ध म्हणजे एकामेकात गुंतून राहतील असे, आणि आपोआपच एका ठिकाणी स्थिर राहतील तसे ते व्यवस्थित एकसारखे अंतरावे. एक पाडे तैसे ओझा घाली. ओझा घाली म्हणजे अंतरून घातलेलं बरं. आणि गवत कसं पाहिजे, एकमेकात असं अडकून बसलेले त्या काड्या पाहिजेत. जर त्या सुट्या असतील ना तर बोचण्याची शक्यता असते. म्हणून इथं वर्णन केलंय कोवळं असावं. पण सावियाची उंच होईल तरी अंग हन डोलेल. आता ते नीचम काय म्हटलंय तो शब्द तिथं वापरलाय, नात्युचितम नातिनीचम याचा अर्थ इथं सांगितलाय बघा. परी सावियाची उंच होईल. आसन हे सपाट असायला पाहिजे. जमिनीपासून जर फार उंच होईल तर अंग हन डोलेल तर सहजच अंग हलू लागेल. नीच तरी पावेल भूमी दोष. जर आणि जमिनीतील असं खाली असेल, अगदी खालच्या दर्जाचं टेकलेलं जमिनीला असेल तर जमिनीतले दगड किंवा कृमी कीटक जे आहेत याचा संसर्ग होऊन भूमी दोष लागू शकतो. भूमी दोष म्हणजे कदाचित खाली थंड गार जमीन सुद्धा असू शकते. आपण सुद्धा फरशीवर बसून ध्यान कधी करू नये, साधा सरळ अर्थ आहे. किंवा अगदी उंच असं आसन आपणही घरामध्ये करू नये किंवा अगदीच खाली आसन करू नये. असं आसन असायला पाहिजे की आपल्याला ते व्यवस्थित बसता येईल, ते डोलणार नाही आणि खाली नसणार, अशा प्रकारचं आसन असावं. म्हणून कधीही जमिनीला बसून साधना करायची नाही. कारण आपण केलेल्या साधनेच्या ज्या वेव्ज असतात म्हणे
त्या आपल्यापर्यंत न पोचता जमिनीतच जातात. आणि त्यासाठी काय करावं, काहीतरी हंतरल्याशिवाय आपण बसू नये. म्हणून तैसे न करावे, समभाव धरावे, हे बहु असो व्हावे असं नाहीसे. मग तसं करू नये, सपाट जागेवर समप्रमाणात करावं. हा विस्ताराचा पुरे झाला म्हणतात. बहु असो व्हावे, उंच किंवा सकल न होईल एवढा आसनाची व्यवस्था आपण करावी. आपण सुद्धा घरामध्ये असं आसन करावं की गादी म्हणून गादीवर बसू नये. गादीमध्ये आपल्या पायाचे जे गोटे असतात किंवा ते रुतू शकतात. आणि रुचल्यानंतर आपण डळमळतो, हलतो. जास्त मऊ असलेलं आसन अति कडक असेल ना तर ते आपल्या पायाला किंवा आपल्या हाडांना, पायाच्या हाडांना रुतू शकतं, मांडीला रुतू शकतं. इतकंही ते नसावं, तर ते कोमल असावं, मऊ असावं. मऊ म्हणजे केवढं, गादीसारखंही नव्हे. गादीमध्ये आतमध्ये रुतून राहतात पाय, आणि रुतले की आपल्याला अवघडल्यासारखं होतं आणि डळमळल्यासारखं होतं. हे नेहमीच आपला अनुभव आहे. म्हणून आपण सुद्धा आसन घेताना व्यवस्थित असलं पाहिजे. आणि रोजचं आसन आपण दुसऱ्या कुणाला ते वापरायला देऊ नये, ते आपल्यासाठीच ठेवावं. आणि दुसऱ्याचं आसन आपण कधी वापरू नये. हे मागच्या वेळी त्याच्यावरती आपलं खूप विचाराने बोलणं झालेलं आहे. तर माऊलींनी आसनाची व्यवस्था कशी असायला पाहिजे हे या एका श्लोकाचं वर्णन करताना सांगितलेलं आहे. शुचोदेशे प्रतिष्ठापे स्थिरमासमं आसनम आत्मना नाति शीतम नाति नीचम चैलाजिन कुशोत्तरम. त्यावरती जवळजवळ 22 ओव्यांचा निरूपण माऊलींनी केलेला आहे. श्लोक क्रमांक आता 12. तत्रेकाग्रम मनः कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने युंजातु उद्योगमात्म विशोधये. काय म्हणतात बघा, त्या आसनावर तत् एकाग्र मन, त्या आसनावर बसून चित्त आणि इंद्रिय यांचा क्रियांचा निरोध केलेल्या साधकाने मन एकाग्र करून चित्त शुद्धी करता समाधीचा अभ्यास करावा. कसं म्हटलेलं आहे की या ठिकाणी समाधीच्या अभ्यासाला आता सुरुवात आहे. म्हणजे आसनावर बसून चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रियेना आवरावं आणि साधकानं मन एकाग्र करून चित्तशुद्धी करता समाधी लावण्याचा प्रयत्न करावा. आता समाधी लावणं आणि समाधी लागणं हा जो भाग आहे, आता याचा विचार आपणही करायला पाहिजे. एकाग्र चित्त व्हायला पाहिजे. आणि दुसरी गोष्ट, ज्या अनावश्यक हालचाली ज्या नेहमी आपण करत असतो सहज बसल्यानंतर सुद्धा, त्या हालचालीला लक्षपूर्वक थांबवता आलं पाहिजे. म्हणजे इथं म्हणतात चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रियेचा विरोध करायचा. काय म्हणतात, यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्यासने आणि युंजात उद्योगमात्म विशुद्धये. वर्ण कसं करतात, चित्त आणि इंद्रिय यांच्या क्रियेचा निरोध करायचा आणि साधकानं ज्या असणाऱ्या अनावश्यक हालचाली शरीराच्या आणि इंद्रियांच्या आहेत त्या थांबवत्या आल्या पाहिजेत. आणि त्याचं वर्णन आता इथून पुढे केलेलं आहे. त्यामुळे चित्त आणि इंद्रियांना वश केलेल्या पुरुषालाच योगारूढ पुरुष म्हणतात. आता याचं वर्णन अगोदरच्या काही श्लोकामधून आणि ज्ञानेश्वरीच्या ओव्यामधून आपण केलेलं आहे. कारण बरेच वेळा व्यवहार करत असताना आपल्याला काय असतं की आपल्याला हालचाली करायच्या सवयी असतात. उगीच कारण नसताना काही माणसं डोळे मिचकावत असतात, हात हलवत असतात, पाय मांड्या हलवण्याची सवय बसल्यावर सुद्धा असते. त्यामुळं वास्तविक खरा अभ्यास जो आहे तो अभ्यासाची पूर्वतयारी व्यवहार काळात झाली पाहिजे. प्रपंचाची कार्य करत असताना नामाची पूर्वतयारी करावी. किती अवघड गोष्ट आहे ही, महत्त्वाची बघा, पण महत्त्वाची सुद्धा आवश्यक आहे. नामाची तयारी कुठं आपण करतोय, नामाला बसल्यावेळी करतोय. आणि मागचे सगळे जी सवय जे आपल्या आहेत ना, जे जे उद्योग आपण करतो ते उद्योग जाणार कुठं सांगा. त्यामुळे खरी गोष्ट आहे ना, व्यवहार काळात सांभाळावी लागते. व्यवहार काळात जर सावध चित्त असेल तर या सावध चित्ताचा उपयोग ध्यान काळामध्ये, नाम काळामध्ये आपल्याला होत असतो. त्यामुळं व्यवहार काळी सुद्धा सवय असेल तर ध्यानाच्या वेळी ते सोपं जातं. व्यवहार काळामध्ये सावधान चित्त आपण जर ठेवत असू, प्रपंच करताना, व्यापार करताना, नोकरी करताना, वाहन चालवताना, या सगळ्या बोलताना, जेवताना, या सगळ्या वेळी जर आपण ध्यानाची पूर्वतयारी जर करून घेतली, म्हणजे चित्त सावध, माझे हात अनावश्यक हालचाल करत नाहीत ना, डोळे नको ते पाहत नाहीत ना,
कान नको ते ऐकत नाहीत ना, असा विचार व्यवहार काळी आपल्याला करता आला पाहिजे आणि त्याचाच उपयोग ध्यान काळात होतो. म्हणून ही पूर्वतयारी आहे. चित्त आपोआप बसला एखादाने त्याचं चित्त एकाग्र झालं, मन स्थिर झालं असं होत नाही बरं काय. चित्ताचा आणि मनाचा समीड इंद्रियांचा निरोध करायला सांगितला आहे, म्हणजे त्यांना वश करायला सांगितलं आहे. वास्तविक हे अगोदर वश झालेलं आहे एखाद्या योगारूढ पुरुषाला. त्यामुळे साधन काळामध्ये आपण डायरेक्ट साधन काळामध्ये क्रिया करायला जातो आणि साधन नसतं त्यावेळी भरकटल्यासारखं बेभान होऊन वागत असतो. आणि हेच वागणं आपल्याला नामकाळामध्ये त्रास देतं. आपल्या व्यवहार काळातल्या प्रपंच करत असताना दिवसभरातल्या आणि इतर घडामोडी जे आपले रोजचे व्यवहार आहेत त्या व्यवहारातल्या घडामोडीचा परिणाम आपण नाम घेताना आणि ध्यान घेण्याच्या वेळीच खरा त्यावेळी तो प्रयोग दिसायला लागतो, आपल्याला परिणाम येतो. त्यामुळं खऱ्या अर्थानं त्याची पूर्वतयारी व्यवहारात होत असते. म्हणून नाम घेण्यापूर्वी म्हणजे अगोदर सुरुवातीला अगदीच ध्यानाला बसल्यावर सगळं व्हायला पाहिजे हे शक्य नाही. महात्मा गांधी एकदा जहाजातून प्रवास करत होते आणि जहाजातून प्रवास करताना त्यातल्या कॅप्टनमध्येच बोलायला लागलेत, ओरडायला लागलेत की काय त्यांनी पुकारलं जहाजामध्ये की वादळ झालेलं आहे, सर्वांनी काय बसा, निवांत बसा, घाबरू नका, वादळ शांत होईल थोड्या वेळानंतर, तयारीत राहा, मात्र तयारीत राहा, वादळ झालेलं आहे. सगळे प्रवासी घाबरायला लागले. असं एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा अनाऊन्समेंट झाली जहाजामध्ये. त्यामुळे महात्मा गांधी त्या जहाजामधून प्रवास करत होते. पण नंतर लगेच म्हणायचे वादळ शांत झालं, आता सर्वांनी निवांत बसा. परत म्हणायचे मध्येच वादळ झालं, तयार राहा. परत 5-10 मिनटं गेली की वादळ संपलं, शमलेलं आहे, आता शांत राहा. महात्मा गांधींना थोडंसं ते वेगळं वाटलं म्हणून त्यांनी जाऊन कॅप्टनला विचारलं, तुम्ही काय चेष्टा करताय काय पॅसेंजरची, की वादळ झालं म्हणताय, शांत झालं म्हणताय. त्यावेळी कॅप्टन हसून म्हणले बापूजी, आम्ही काय करतो, आमचे क्रूज जे आहेत म्हणजे जहाजावरील सगळे जे कर्मचारी आहेत त्या कर्मचाऱ्यांना नेहमी तयार राहण्यासाठी, सजग सावध राहण्यासाठी आम्ही मुद्दाम तसा इशारा देत असतो. कारण जर अशा चांगल्या अवस्थेमध्ये व्यवहार काळामध्ये जर ते तयार असतील तर खरंच जर वादळ झालं तर त्या वादळाच्या वेळी त्यांना फेस करायला सोपं जाईल ना. किती सुंदर उदाहरण आहे बघा. आणि आपण काय करतोय माहिती आहे काय, दिवसभर नको ते उद्योग करत असतो आणि किंवा आणखीन काहीतरी व्यापार आपले चालू असतात आणि बरोबर आपण नामाला जायचं किंवा ध्यानाला बसायचं आणि म्हणायचं माझ्या चित्ता आणि मना तू आता शांत राहा. अरे पण शांत राहायचा अभ्यास अगोदर थोडा तरी दिवसभरात झालाय काय, त्याच्याशी पूरक जीवन तू आपण जगलोय काय. नामाशी पूरक आणि ध्यानाशी पूरक जीवन जगता आलं पाहिजे, तरच आपल्याला नामाच्या वेळी त्याचं सहाय्य होईल. त्यामुळे व्यवहार आणि प्रपंच ही परमार्थ करण्याची ही पाठीमागची काय म्हणतो आपण त्याला, ज्युनियर की जी सिनियर की जी आहेत ते वर्ग खरे ते विचार करत नाही आपण की पाठीच्या अंगणवाडीतून जे अभ्यास असतो तो अभ्यास पुढे त्या ठिकाणी उपयोगाला पडत असतो. पाठशाळा आहे ती. प्रपंच ही परमार्थाची पाठशाळा आहे. 2 गोष्टी आहेत. प्रपंचामध्ये आपण सावधान चित्तानं जर वागायला लागलो तर विशेष प्रयत्न करावे लागत नाहीत नामाला, ध्यानाला, काळात सावधान व्हायला, मन स्थिर करायला. एक फार महत्त्वाची गोष्ट आहे बघा. आणि प्रपंचाला पूरक, परमार्थाला पूरक असं जीवनमान, असा आहार विहार जर माझ्या रोजच्या जीवनामध्ये असेल तर ध्यान काळीमध्ये मला फारसा त्रास होणार नाही. कारण तसंच जीवन मी जगत असतो. वेगळं काय मला करावं लागत नाही आणि वेगळं करायची गरज पण पडत नाही. असंच अनेक वेळा सुरुवातीला असतं. अनेकांनी नॉनव्हेज करू नये, पण नॉनव्हेज न करण्याला किती कमी त्रास होतो बघा. त्यामुळं याचा अर्थच तो घेतला पाहिजे की चित्त एकाग्र करण्यापूर्वी व्यवहार कसा आपण करतो, आपलं रोजचं जीवनमान कसं जगतो, लोकांशी माझं देवाणघेवाण किंवा ज्याला आपण म्हणतो इंटरॅक्शन जे असतात त्या इंटरॅक्शन कशा करतो, क्रिया प्रतिक्रिया आपण कशा जगत असतो, याला फार महत्त्व आहे. ज्यांना खरंच ध्यान करायचं आहे आणि खरंच नाम घ्यायचं आहे. खरंच नाम घ्यायचं आणि खरंच ध्यान करणाऱ्यांची संख्या खूप कमी आहे.
ध्यान करणाऱ्यांची आणि नाम घेणाऱ्यांची संख्या खूप आहे, पण खरंच ध्यान करायचं आहे आणि खरंच नाम घ्यायचं आहे अशी संख्या फार कमी आहे. मात्र हा मुद्दा लक्षात ठेवण्यासारखा आहे. त्यामुळे व्यवहार काळामध्ये जी सवय असेल तर तीच ध्यानाच्या वेळीसुद्धा आपल्याला ध्यान लावण्यासाठी सोपी जाते. व्यवहार काळ सांभाळावा म्हणजे ध्यान सांभाळता येतं आपल्याला. म्हणून आपण काय करतो, प्रत्येक क्षणाचा आपण विचार करावा. क्षणोक्षणी हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. क्षणोक्षणी म्हणजे त्यावेळी आपण व्यवहारात असतो. प्रत्येक क्षणाला काय आपण ध्यान करत असतोय का? प्रत्येक क्षणी दिवसभरातल्या 24 तास आपण नाम घेत असतो का? नाही. नाम घेत असतो 1 तास, पण ते 23 तास आहेत ना, ते जणू काय नामच घेतोय अशा अवस्थेमध्ये प्रपंच करावा लागतो. असं ज्याला जमलं त्याला 1 तास तो अगदी आपल्या हट्टानं वश करता येतो. त्यावेळी चित्त आणि इंद्रियांना स्वतंत्र वळण लावावं लागत नाही. ह्या सगळ्या संतांच्या अनुभवातल्या गोष्टी आहेत बरं काय आपण आता चर्चा करायला लागलो. या जे खरंच नाम घेणारे असतील, खरंच ध्यान करणारे असतील, त्यांना हे सांगावं लागणार नाही. माऊली जे सांगतात ते. म्हणून इथं म्हणलेलं आहे की ज्या आसनावर बसून आपण आता चित्त आणि क्रिया थांबवणार आहे. म्हणून मन एकाग्रतेसाठी संसाराचं चिंतन होता कामा नये. कारण संसारही नाही आणि परमात्म्याचं ध्यानही नाही. तिथं 10 मिनटं अर्धा तास आपण जे बसलेलो असतो ना, त्याच काळात मी पोझिशन आहे माझी, जी पोझिशन घेतली आहे ती ध्यान करण्याची किंवा नाम घेण्याचं आसन मांडलंय. मात्र आसन आहे ध्यानाचं, आसन आहे नामाचं, पण चिंतन आहे प्रपंचाचं. ह्या 2 गोष्टी जुळून येत नाहीत. नुसत्या आसनाला काही उपयोग नाही. तर त्या काळामध्ये बसल्यानंतर माझ्या चिंतनाला, प्रापंचिक चिंतनाला मला लगाम घालता आली पाहिजे. सैरभैर फिरणाऱ्या चित्ताला आणि मनाला आवरता आलं पाहिजे. त्यामुळे जेव्हा जेव्हा असे विचार येतात तेव्हा तेव्हा त्या विचारांना खंडित करावं. वास्तविक विचार येणार की नाही? येणार. मनाचा स्वभावच असा आहे की भटकणं. मनाचा स्वभाव भटकणं आहे. आणि भटकलेल्या मनाला नेहमी दिवसभर भटकत असेल तर ते 1 तास आवरायसाठी मी अट्टहास का करावं सांगा बघू. तर उरलेल्या 23 तासामध्ये काही क्षण तरी त्याला आवरण्याचा अभ्यास अगोदर केला पाहिजे व्यवहार काळामध्ये. तो जर केलाच नसेल तर संसाराचं चिंतन ते मन त्या 1 तासात अर्धा तासात करत राहणार आहे. कारण मनानं चिंतन करणं हा मनाचा दोष नाही, मनाचा सवय आहे. मनाची नैसर्गिक प्रवृत्ती आहे ती काही वेगळी नाही आहे. ती काय चुकीचं आहे का? तसं बरेच वेळा प्रश्न लोक आपण सद्गुरूंना विचारतो किंवा एखाद्या सिनियर असलेल्या साधकाला विचारतो, माझं मनच ताब्यात राहत नाही. अहो, ताब्यात राहत नाही म्हणजे मन बरोबरच करते ते, त्यासाठी वेगळं काय सांगायची गरज आहे? फार महत्त्वाची गोष्ट आहे. आपण जर डॉक्टरांच्याकडे गेलो आणि डॉक्टरांना विचारलं, माझ्या डोळ्याने व्यवस्थित दिसतंय बघा, माझे डोळे बरोबर आहेत बघा. आपल्या डोळ्यांच्या डॉक्टरांना आपण दाखवायला लागलो, डोळे बरोबर आहेत. मग डॉक्टर काय म्हणतील, बरोबरच असणार ना, डोळे म्हणजे दिसायसाठीच आहे, त्यानं दिसतंय ते दिसणारच. तसं मन माझं फिरतंय, मन फिरणारच. त्याचा विचार केव्हा करायला पाहिजे? अगोदर व्यवहार काळामध्ये प्रपंच करत असताना, विषयामध्ये जेव्हा असतो आपण, भोगामध्ये असतो त्यावेळी भोग विचारपूर्वक भोगतो का, हा मुद्दा आहे. खूप काही लोकांना सांगण्यासाठी खूप काहीतरी सांगता येतं, परंतु ह्या गोष्टी प्रत्येक क्षण सांभाळणं एवढी सोपी गोष्ट नसते. म्हणून ह्यातले लाखातला एखादाच परमपूज्य काकांसारखाच सद्गुरू होऊ शकतात. त्याचं कारण ते आहे. उरलेल्या सगळ्यांनाच ते काका का होत नाहीत, त्यालाही काही कारणं आहेत. ती कारणाचा शोध ज्यानं त्यानं शास्त्राला विचारून करावा आणि शास्त्राला विचारून त्याचा अभ्यास करून ठरवावं. आपण काकांसारखे झालो हा आविर्भाव वेगळा आणि काकांसारखं असणं ही वास्तवता वेगळी. आपल्या सद्गुरूंसारखा मी आहे, आता त्यांच्यासारखे कपडे घातले, त्यांच्यासारखं मी चालायला लागलो, त्यांच्यासारखं हात हलवत मी प्रवचन करायला लागलो, म्हणजे काय मी सद्गुरू झालो का? नाही झालो. तर त्यासाठी मी माझ्या व्यवहार काळामध्ये प्रपंचाची कार्य करत असताना माझ्या द्वेष मत्सरांना, रागद्वेषांना, कामक्रोधांना मी किती आवर घालतोय, मी किती माझा अहंकार सांभाळला. मी तिथं जर सांभाळला नसेल तर ध्यानकाळी अहंकारानं का उठून वरती
उठणारच ना. अगोदर मी त्याला गुपचूप गप गप म्हणून शिकवायला पाहिजे ना अगोदर. काय डायरेक्ट घरामध्ये पाहुणं आल्यावर पोराशी शिकवून चालेल काय? चुप बस, पाहुणे आले की बोलायचं नाही. अरे अगोदर शिकवून ठेवा ना त्यांना, म्हणजे पाहुणे आल्यावर गडबड होणार नाही. मग अशी महात्मा गांधीची जी सांगितली छोटासा प्रसंग सांगितला, हकीकत ना फार महत्वाची आहे. रंगीत तालीम आहे. कशाची रंगीत तालीम आहे? खऱ्या ध्यानाची रंगीत तालीम प्रपंचातले व्यवहार आहेत, आपण विचारात घेत नाही. आणि त्यामुळे आपण मनाला येईल तसं ध्यानाला बसायचं. आता माझी ध्यानाची वेळ झाली, मग दिवसभर काय करत होता? तर दिवसभर मी ध्यान करत नाही, तर लोकांना लुबाडत होतो. कुणाला कसं गणवायचं, कुणाला बदनाम कसं करायचं, कुणाच्या निंदा कशा करायच्या, लोकांना हरवायचं कसं, त्यांच्यावर ईर्ष्या कशी करायची, हे करत होतो दिवसभर. आता ते काम संपवलंय, आता नामाला मी ध्यानाला बसणार आहे. कसं लागेल ध्यान, कसं लागेल नाम घेता येईल, ते नाही. म्हणून त्याची पूर्वतयारी ज्याला आपण म्हणलेली आहे, ती पूर्वतयारी फार महत्त्वाची आहे. आपण जरा विस्तारानं बोलायला लागलोय बरं काय. त्या श्लोकावरच्या ओवीला आपण हात घातलेला नाही आहे, पण जे खरंच आहे त्याचा विचार केला. ह्याने जंगलातला प्रसंग सांगितला. हे म्हटलं आपण समजा यापूर्वीच आपण चिंतन केलं, ह्या आत्ताच्या ओव्या ज्या आहेत या ओव्या फारशा आपल्याला उपयोगाच्या नाहीत, बस नसोत, पण त्यासारखं तरी आपलं जीवनात जगणं आवश्यक आहे ना. तिथं जंगलाचं वातावरण सांगितलं, इथं घरातल्या वातावरणाचं आपण तसं कल्पना करूया ना. हेच वातावरण मला घरात कसं आणता येईल? आणता येतं. घराचं मंदिर झालेली खूप लोकांचे आहे, म्हणजे देवच घरामधलं मंदिर, घर हेच मंदिर होतं आणि घरातलं माणूस हेच त्यातले देव राहतात. पण ही स्थिती आपल्याला आणता येते. आणि बरेच वेळा असे भटकंती करणारे आहेत आणि जगाला शिकवत फिरणारे आहेत ना, त्यांची स्वतःच्या घरातला जरा कुटुंबातला विचार केला तर भरकटलेल्या अवस्थेमध्ये असू शकतात. ते म्हणतात त्यांच्या प्रारब्धानं आपण ती वागायला लागलेले आहेत. होय ना, त्यांच्या प्रारब्धानं वागतात, परंतु आपण त्यांना का कंट्रोल केलं नाही? जगाला शिकवायसाठी आपण बाहेर पडतोय, बरोबर आहे. मग घराला शिकवायला कोणाला माणूस नेमायचा काय? एखादा ट्युटर, एखादा प्रशिक्षक नेमायचा आणि आपण जगाला प्रशिक्षण देत बाहेर सुटायचं? हा मुद्दा किती खटकणारा आहे, हे ज्याने त्यांनी विचार करण्यासारखा मुद्दा आहे. आणि म्हणून इथं म्हटलेलं आहे आपल्याला छान प्रपंच करावा नेटका. फार सूचना फार महत्त्वाची आहे बरं का. नेटका शब्दामध्ये इतका अर्थ भरलेला आहे की तो आपण अर्थ काढत नाही. आणि परमपूज्य काका म्हणतात तसे नेटका करावा असं समर्थ बोलतात ना, याचा अर्थ अतिशय सुरेख, माझ्या मताप्रमाणे सुरेख, माझ्या मताप्रमाणे आदर्श प्रपंच मला करायचा आहे असा अर्थ नव्हे. कधीच प्रपंच आदर्श होणार नाही कुणाच्या तरी मताप्रमाणे, कारण प्रत्येकाची मतं भिन्न भिन्न असतात. आणि आदर्शवत असं प्रपंचाचं एक मॉडेल आपल्या पुढेच ठेवता येणार नाही. म्हणून काय करायला पाहिजे? आदर्श आणि नेटका या शब्दाचा अर्थ आहे मी. ध्यान काळाला नामासाठी, भगवंताच्या दर्शनासाठी लागणारा जो स्वभावाची जडणघडण आहे, ती जडणघडण माझ्या व्यवहार काळात मी सांभाळतोय का, हे फार महत्त्वाचं आहे. आणि जेव्हा असं आपल्याला कळायला लागेल ना, तर रोजचं चालणं आणि बोलणं, तो चाले ती काय म्हणतात प्रदक्षिणा, त्याची झोप ही त्याची समाधी. माऊलीने वर्णन केलंय, यापूर्वी पण त्या ओव्या घेतल्यात आपण. तो झोपतो ही त्याची समाधी आहे. की बोले ते स्तवन, तो बोलतो ना ते कीर्तन होतं. काय बोलतो? काही बोलतो, त्याचे बिसाट शब्द, त्या सुखे म्हणू जाता वेद, एरवी सच्चिदानंद ते का न व्हावेत, माऊली बोलतात. त्यांचे बिसाट शब्द, त्यांच्या तोंडातून बाहेर पडलेले वाकडे वेडेवाकडे शब्द वेदाचा दर्जा प्राप्त करून घेतात. हे कशामुळं? तर त्यांनी ते खास करून ध्यानाला बसलेले नसतात, तर त्यांचं चालतं बोलतं ध्यान असतं. याला परमपूज्य काकांच्या भाषेत सांगायला बाध समाधी हा शब्दप्रयोग वापरतात. ही बाध समाधी ज्याला सांभाळता येते ना, त्याला खऱ्या समाधीचा अनुभव जाता चालता बोलता येत असतो. पण ही समाधी साधायला आतल्या प्रपंचातल्या उठाठेवीनी उपद्व्याप आहेत ना, त्या उचापती आपल्याला थांबवता आल्या पाहिजेत. खूप उचापती आपलं मन करत असतं, कारण कुणाचं मन उचापती करते दिसतंय कुठं? ज्याचं इंद्रिय उचापती करतात तेच तेवढं लोकांना दिसत असतं. पण ज्यांची मनं, ज्यांचं चित्त उचापती करत असतं ते दिसत नसतं ना, तो जगाच्यासाठी आदर्श असतो. आणि ही गोष्ट जर आपण लक्षात घेतली तर ध्यान काळ आणि नाम काळ दोन वेगळे नाहीत बरं काय. परमपूज्य काकांच्या भाषेमध्ये ध्यानाला आणि नामाला काकांनी कधीही वेगळं समजलेलं नाही. ती कदाचित योगाची एक प्रक्रिया असेल, आपण ती घेतली विचारात,
ध्यान ही योगाची प्रक्रिया आहे, नाम ही उपासनेतली भक्तीतली प्रक्रिया आहे. पण जरी असल्या दोन्ही क्रिया, तरी आपण जर असा विचार करायला लागलो तर नामाच्याच वेळी ध्यानाचा अनुभव यायला लागतो. त्यावेळी नाम थांबतं ना, आणि नाम थांबलं की ध्यानच सुरू झालेलं असतं, आणि नाम थांबवलेलं नसतं, ते आपोआप थांबतं. गळून पडते माळणा, त्यावेळी ध्यान लागलेलं असतं. त्यामुळे ध्यानाचा आणि ध्यानात इतका अनुभव शांत होतो की आपण ध्यान करायला बसलोय हे जेव्हा कळायचं बंद होतं, त्यावेळी आपण सबीज किंवा निर्बीज समाधीमध्ये उतरलेलो असतो. हे अनुभवातले सगळे बोल इथं माऊली मांडतात. म्हणून तत्त एकाग्रम मन कृत्वा यत चित्तेंद्रिय क्रिया उपविश्वासने युज्यात उद्योगमात्म विश्वते, असा सगळ्या क्रियांचा निरोध करावा. बारीक सारीक ज्या हालचाली असतात ना, त्या आपल्या मांडी हलवण्याची पद्धत, आता मुख्य मुद्द्यावर आपण येऊया. हालचाल करतात, काही माणसांना हात हलवायची सवय असते, काहींना बोटं मोडत बसायची सवय असते, काहींना पापण्याची उघडझाप करण्याची सवय असते, काहींना मान डोलवण्याची सवय आहे. मुळात ती शांत बसून त्याचा अभ्यास अगोदर करावा. मला अगोदर शांत बसता येते का, ह्याचा प्रयोग त्या आसनावर बसण्यापूर्वी करावा. फार महत्वाची गोष्ट ती आहे. आसनावर बसून ती क्रिया करत बसायची नाही. मी आता माझं मान जी आहे ना ती सरळ करण्याचा प्रयत्न करणार आहे, माझी पाठ सरळ करण्याचा अभ्यास. मग इतर वेळी बसा ना, जेवायलाच बसताना ताट बसा. जेवायलाच बसताना प्रत्येक घासाकडं लक्ष देऊन खात राहा, त्यावेळी ध्यानच चालू असतं. प्रत्येक वेळी ज्यावेळी तुम्ही आपण नोकरी जॉब कुठं करतो ना, त्या जॉबमध्ये इतकं घडून जा की त्याचा आनंद लुटता आला पाहिजे, ती ध्यानाचीच प्रक्रिया असते. पण आपण ध्यान वेगळं केलं जीवनापासून, नाम वेगळं केलं जीवनापासून, पारमार्थिक साधना आणि जीवन साधना ह्या दोन्ही भिन्नत्व दिल्यामुळंच आपल्याला नाटकीपणा करावा लागतो, दंभ करावा लागतो. त्यामुळे मी परमार्थ करतो असं एकदा तासाभरासाठी सांगावं लागतं. आणि मी आता प्रपंच करायला लागलोय हे सांगायची गरज नाही, लोकांनाच कळायला लागतं हे काय वागायला लागलाय तो. हे सगळ्या गोष्टीचा विचार जर आपण अभ्यासासाठी जर करायला लागलो तर परमपूज्य काका म्हणतात त्याप्रमाणे साधना जीवन अभिमुख झाली की त्याला सहजता प्राप्त होते. आणि सहजता प्राप्त झाले की नाम ध्यान या खालच्या पायऱ्या राहतात. खालच्या पायऱ्या म्हणजे काय म्हणतात, उत्तम ती सहजावस्था, मध्यम ध्यान धारणा, तृतीया प्रतिमा पूजन आणि तीर्थयात्रा, आधमाधम वगैरे शब्द जे वापरलेले आहेत. आधमाधम म्हणण्याचा अर्थ आहे सुरुवातीची क्रिया आहे ती. आता ह्या सुरुवातीच्या क्रियेचा पण त्याला कमी दर्जा दिलेला नाही बरं का. आधमाधम शब्दाचा अर्थ आहे तिथून सुरू होतं. आधमाधम म्हणजे तिथून सुरुवात होते. आणि म्हणून इथं म्हणलेलं आहे सहजता येण्यासाठी आपली साधना जीवनाभिमुख व्हायला पाहिजे. म्हणून माझं शिक्षण, मी वाचतोय ती ज्ञानेश्वरी आणि मी जपतोय ते माझं आयुष्य, हे जेव्हा एक होईल तेव्हा ज्ञानेश्वरीचं पाजरणं अंतःकरणात सुरुवात होते. सगळ्या शास्त्राचं पाजरणं सुरू होतं. आज सद्गुरूने दिलेला उपदेश आणि माझं जगणं हे जेव्हा एक व्हायला लागतात तेव्हाच खऱ्या अर्थानं तो दिलेला उपदेश किंवा तो महावाक्य आत मुरायला लागले असं समजायला पाहिजे. पण हे समजणं आणि बघणं, तपासणं प्रत्येक साधकाची जबाबदारी आहे. दुसऱ्याला तपासायला लावू नये, आपलं आपण तपासावं आपण कुठे आहोत ते. दुसरे काय आपल्याला माप काढायसाठी बसलेलेच असतात. जणू काय ते कुठल्या तरी वरच्या लेवलला गेल्यामुळं ती खालच्या लोकांची मापच काढत असतात. तुम्हाला अजून असं सुधारावं लागेल. वास्तविक दुसऱ्याला शिकवणं फार सगळ्यात सोपं काय असेल तर दुसऱ्यांच्या चुका काढणं आणि त्यांना शिकवणं. सगळ्यात अवघड गोष्ट कोणती असेल की ज्या चुका जगानं केल्या असं आपण म्हणत असतो, ती चूक आपण करतोय काय हे स्वतःकडे बघून तपासायला पाहिजे. ही जर तपासता आली तर आपलं जीवन सुधारून जाईल आणि स्वतंत्र साधना करायची गरज सुद्धा पडणार नाही. जाता येता आपल्याला समाधी लागायला लागेल. पण हा मुद्दा फार महत्त्वाचा आहे. माऊली काय बोलतात बघूया, 186 नंबरची ओवी. मग तेथ आपण एकाग्र अंतःकरण करुणी सद्गुरु स्मरण अनुभविजे. आता पहिल्यांदा साधनेला सुरुवात करताना सद्गुरूनं स्मरणाचा श्लोक म्हणावा. इथं श्लोक शब्द वापरलेला नाही बरं काय, पण जादाची माहिती आपण घ्यायला लागलोय. गुरुर् ब्रह्मा गुरुर्विष्णू ब्रह्मानंदम परमसुखदम, किंवा आपण माऊलींची स्तुती करणारा एखादा श्लोक, तुकोबांची स्तुती करणारा, समर्थांची स्तुती करणारा एखादा श्लोक, म्हणजे आपण वशिष्ठापरी वैराग्य असं ज्याचं त्याचं आहे, काय म्हणतात शुकापरी वैराग्य आहे, तेच असा वाल्मिकीसारखा असा जो श्लोक आहे तो समर्थांचा आहे, तुकोबांचा तसाच आहे, ज्ञानेश्वर माऊलींचा तसा आहे, आचार्यांचा तसा आहे. त्यांची आठवण करावी. का
त्यानेच हे ज्ञान मला दिलेलं असतं ना. मग ज्याने ज्ञान दिलं त्यांचं स्तवन पहिल्यांदा असलं पाहिजे. म्हणून करोनी एकाग्र अंतकरण झालं ना. अंतकरण एकाग्र झाल्याबरोबर पहिल्यांदा स्मरण जर कुणाचं असेल तर ज्यांनी मला असं करायला शिकवलं त्यांचं स्मरण असलं पाहिजे. म्हणून पहिलं देवाचं स्मरण करावं असा शब्दप्रयोग माऊली मांडणार पण नाही. त्याचं कारणच आहे, ज्याने देव दाखवला त्याचं स्मरण असायला पाहिजे. मला देव कळलाच नसता, मला सद्गुरूंनी जर बोटानं तत्वमसी असं दाखवलं नसतं तर मला ते तत्व कळलं नसतं. म्हणून ते तत्वापेक्षा माझे सद्गुरू मोठे आहेत, कारण त्या तत्वाचा वेध, त्या तत्वाची ओळख मला त्यांनी करून दिलेली आहे. म्हणून ते तत्व काय कमी नाही, परंतु माझे सद्गुरू मात्र ते दाखवणारे म्हणून माझ्यासाठी श्रेष्ठ आहे. म्हणून पहिल्यांदा सद्गुरूंचं स्तवन करावं असा विचार यामध्ये मांडलेला आहे. म्हणजे अंतःकरणाची शुद्धी हाच विचार ध्यानामध्ये असला पाहिजे. म्हणून इथं म्हणतात आपण त्या आसनावर बसून मन एकाग्र करून सद्गुरूचं स्मरण करून योगाचा अनुभव घ्यावा. योगाचा म्हणजे त्या तत्वाचा शांत एकांतामध्ये जाऊन त्या विचार संपवत जावं. हळूहळू एका विचारापाठीमागे एक असे विचार येत राहतील. विचारांना थांबवणं हे आपलं काम नाही बरं काय, पण विचारांच्या पाठीमागनं जाणं ही आपली गल्लत होते, चूक करतोय आपण तिथं. एक विचार आला की त्या विचाराच्या मागे आपण धावत सुटतो आणि तो विचार प्रभावित होतो आणि प्रवाहित झाल्यामुळं आपल्याला पाहिजे तिकडं तो विचार घेऊन जातो. त्यामुळं त्या विचाराच्या प्रवाहात डुबक्या मारत बसायचं नाही. एक कुठला तरी प्रपंचाचा विचार येतो, नोकरीतला एखादा विचार येतो, त्या विचारावर आल्याबरोबर थांबावं आणि सावध व्हावं आणि म्हणायचं हा विचार मला पुढे नेईल, त्यापेक्षा आता बंद करूया. कदाचित दुसरा येऊ दे ना, पण त्या विचारापासून तरी फारकत घेतली पाहिजे. पण पहिला विचार सोडून द्यायचा, त्याच्या पाठलाग करून चालणार नाही. त्यावेळी मन एकाग्र हळूहळू व्हायला लागतं. मनाला खाद्य पुरवलं ना तर ते खाद्य कोणतं आहे? मनाचं 2 प्रकारचं खाद्य आहे. एक म्हणजे भूतकाळातल्या ज्या गोष्टी घडलेल्या असतात ते खायला त्याला एक आवडतं, चघळायला आवडतं. आणि दुसरी गोष्ट भविष्यकाळामध्ये काय घडेल या कल्पना करण्यामध्ये मन गुंतायला त्याला आवडतं. 2 प्रकारची खाद्य आहेत त्याची, भूत आणि भविष्य हे 2 त्याचे काय आहेत? खाद्याचे प्रकार आहेत. हे खाद्य प्रकार त्याला देत राहायचं नाही. त्यामुळे भूतकाळातून बाहेर पडावं आणि भविष्यकाळाचं चिंतन थांबवलं की भविष्यकाळाचा विचार सोडून द्यायचा. विचार 2च प्रकारचे असतात. वर्तमान काळाला विचारच नाही. जिथे विचार संपतात तो वर्तमान काळ असतो, जिथे विचार घडलेले असतात आणि जुनाट झालेले असतात तो भूतकाळ असतो. आणि जे विचार अजून जन्मालाच, ती वस्तू अजून जन्मालाच यायची आहे पण त्याचे नुसतेच विचार असतात, ते नुसते भविष्यकाळातले असतात. त्यामुळे भूतकाळ आणि भविष्यकाळ यांना बाजूला ठेवले की विचार करायला लावणारा वर्तमान काळ नाहीच मुळात. कारण आपल्याला आठवण काढावी लागते, विचार केला तर लक्षात येईल आपल्याला. म्हणून मन वर्तमान काळात कसं राहील याचा विचार सतत व्यवहार काळात सुद्धा जर सांभाळला आपण ना, भूतकाळाची आठवण काढूच नाही कधी. आपल्याला भूतकाळ काढायची फार सवय असते. म्हणून इथं म्हणलेलं आहे जे ते स्मरतेनी आदरे सभावे सात्विक भरे जव काठिन्य विरे अहम भावाचे. काठिन्य विरे ज्या आसनावर बसतात सद्गुरूच्या स्मरणाच्या प्रेमाने जेव्हा काय होईल, जेत स्मरतेनी आदरे, आदरानं म्हणजे प्रेमानं सद्गुरूंचं स्तवन केल्यानंतर हा देह सबाह्य म्हणजे आत बाहेर, आतून बाहेरून अष्ट सात्विक भावानं भरून जातो. सबाह्य सात्विक भरे म्हणजे सात्विक वृत्ती हळूहळू यायला लागते. जेव्हा सद्गुरूंचं स्तवनच आहे ना, हे स्तवनच किंवा सद्गुरूंचं स्मरण आहे, हे स्मरणच आपल्याला सात्विकतेमध्ये घेऊन जातं. आणि मन एकाग्र करायला सात्विक वृत्तीवरती असावी लागते. ते तमामध्ये आणि दुसरी गोष्ट रजामध्ये, रजोगुणामध्ये असताना आणि तमोगुणामध्ये असताना ते केव्हाही एकाग्र होणार नाही. तमोगुणामध्ये असतं त्यावेळी भूतकाळामध्ये असतं बरं काय ते, आणि ज्यावेळी रजोगुणामुळे मध्ये असतं ना त्यावेळी भविष्यकाळामध्ये असतं ते. त्याला खूप अशी मौज मजा लुटावी अशी इच्छा सारखी होत असते, अंतःकरणाला मनाला होत असते. हा भविष्यकाळाचा विचार आहे. आणि घेतलेल्या भोगाचा आणि भोगलेल्या त्या गोष्टींचा नेहमी सतत विचार हा भूतकाळात असतो. म्हणून इथं म्हणलेलं आहे असं सद्गुरूंच्या स्मरणानं प्रेमानं जेव्हा देह आतून बाहेरून अष्टसात्विकानं भरून जातो तेव्हा जो अहंकार असा दगडासारखा आत असतो ना, कठीण असतो अहंकार, जो तमोगुणामुळे कठीण झालेला असतो, रजोगुणामुळे तो असा शृंगारित झालेला असतो, नटवलेला असतो, अशा अहंकाराचं काठिण्य विरून जातं.
जयाचा अहम विश्रामे आत्मरूपी माऊली म्हणतात. ज्यावेळी असं ध्यानाला आणि नामाला आपण बसायला लागलो की त्यांचा अहंकार असा आत्मरूपामध्ये विलीन होतो. मग ध्यानाच्याच वेळी असं करावं का हो? ध्यानाच्याच वेळी फक्त अहंकाराचा लय करावा की व्यवहार काळी केला तरी चालेल? किती सुंदर विचार आहे बघा. जर आपण व्यवहार काळात सुद्धा अहंकाराला वर येऊ दिलं नाही तर त्यासाठी ध्यानाला नाही बसावं लागेल काय, नामाला नाही बसावं लागेल काय? हा मुद्दा थोडासा चर्चेचा आणि संशोधनाचा आहे, ज्याने त्याने विचार करणं गरजेचं आहे. पण इथं माऊलीच म्हणतात की ह्या अहंकाराचं काठिण्य निघून जातं. कारण अहंकाराचं काठिण्य जाणं म्हणजे अंतःकरण शुद्ध होणं. म्हणून अंतःकरणाची शुद्धी हाच उद्देश ठेवून आपण ध्यानाचा अभ्यास केला पाहिजे. ध्यानाला दुसरं काय महात्म्य नाही बरं काय. ध्यानाचा दर्जा जो आहे ना, किंवा नाम घेण्याचा सुद्धा दर्जा जो आहे, हे नाम किंवा ध्यान आपल्या अंतःकरण शुद्धीसाठी आहे. नाम जरा पलीकडे घेऊन जातं आपल्याला, पण ध्यानाचा दर्जा तेवढाच आहे. ध्यान काळामध्ये आपलं अंतःकरण शुद्ध झालेलं असतं. आणि हा मोठेपणा असतो. कशाचा? धनाचं, मान, मोठेपणा, प्रतिष्ठा असा जर उद्देश ठेवून जर आपण काहीतरी ध्यान आणि नाम करायला लागलो तर अंतःकरण दूषित होणार आहे. धनाचा विचार म्हणजे सकाम ज्यावेळी आपण क्रिया कुठली असेल त्यावेळी, त्यामुळं अंतःकरण दूषित होतं. म्हणून केवळ देश किंवा आसन शुद्ध असून चालणार नाही. ध्यानासाठी आपण सगळं निवडलं, ठिकाण चांगलं शुद्ध आहे, आसन चांगलं आहे, ते झालं कुठलं? जंगलातलं. घरात देवारा फार सुंदर बांधलेला आहे, त्यासाठी स्वतंत्र रूम आहे, ते सगळं वातावरण आहे, लाईटिंग वगैरे सोडलेलं आहे, बरोबर आहे रे बाबा. पण तुझं अंतःकरण अगोदर शुद्ध कर. अंतःकरण शुद्ध पाहिजे. तुझ्या देहापेक्षा अंतःकरणाला जास्त महत्त्व आहे. सामान्य देहाकडे पाहतात आणि सद्गुरू आणि संत अंतःकरणाकडे पाहतात. ज्याचं अंतःकरण शुद्ध आहे त्याला देहाकडे बघण्याची गरज पडत नाही. इथं आता वर्णन विचारात घेतलेलं आहे. आपल्या अंतःकरण शुद्धीला इथं फार महत्त्व आहे. आणि अंतःकरण शुद्धी ही साधनाही आहे आणि साध्य आहे. त्यामुळे ध्यान काही प्राप्त करायसाठी नाही, तर आपलं अज्ञान घालवण्यासाठी आहे. अन्य काही प्राप्त करायचं नाही. प्राप्त कुठं काय करायचं आहे? म्हणून प्रथम इंद्रिय आणि नंतर चित्त यांच्या क्रिया हळूहळू नियंत्रित करता आल्या तर आपला अहंभाव जो आहे तो अहंभावाचं काठिण्य म्हणजे वितळायला सुरुवात होते. म्हणून विचार करत करत विचाराची साखळी निर्माण करायची नाही. म्हणून सद्गुरूंच्या स्मरणानं सुरुवात झाली. मन एकाग्र करण्यासाठी आणखीन एक प्रयोग करायला हरकत नाही, मानवलीने ती मांडलेला नाही, पण आपल्या अनुभवातल्या लोकांच्या अनुभवातला एक प्रयोग आहे, आपल्यासाठी बोलून जातो. आपणही करत असाल तो प्रयोग. मानसपूजेचा प्रयोग करून पाहावा. ध्यानाला बसण्यापूर्वी मानसपूजा जी आहे, आपल्या आराध्य देवता किंवा आपले सद्गुरू यांची मानसपूजेचा जो प्रयोग आहे तो शास्त्राच्या दृष्टीनं समजावून घ्यावा. कशी मानसपूजा केली जाते, कधीतरी पुढे हा विचार जर आला तर त्यावेळी मानसपूजेचं आपण थोडंसं चिंतन करूया त्यावरती. परंतु आत्ता आपण विचार फक्त करतो मानसपूजा म्हणजे मनानं केलेली पूजा. त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचे उपचार आणि आणखीन कुठल्या वस्तू यांची गरज नसते. म्हणून इथं माऊली काय म्हणतात की सद्गुरू स्मरणाने अंतःकरातलं बाहेरचं आणि आतलं वातावरण आहे ते सत्वगुणानं भरून जातं आणि अहंकार वितरायला चालू होतो. हा अहंकार तमोगुणातून आलेला अहंकार असतो. त्यामुळं तमोगुणातला अहंकार आणि रजोगुणातला विक्षेप शांत झाला की मन एकाग्र होतं. एक विक्षेप असणं हे रजोगुणाचं लक्षण आहे आणि अहंकाराचं काठिण्य असणं हे तमोगुणाचं अज्ञानाचं लक्षण आहे. म्हणून ज्यावेळी मन एकाग्र करायला चित्त शुद्ध झालं, अंतःकरण शुद्ध झालं की ते शांत होतं. केव्हा? तर रजोगुण शांत होतो, तमोगुण शांत होतो, म्हणजे नाहीसा होतो, वितळून जातो आणि अंतःकरण सात्विक वृत्तीनं भरून जातं आणि ध्यानाला त्याचा खूप उपयोग होतो. आपण एक थोड्या ओव्यांचा विचार आत्तापर्यंत केलेला आहे. आजची वेळ संपलेली आहे, आपल्याला थांबावं लागतं आहे. आजची सेवा सद्गुरूंच्या चरणी, भगवान ज्ञानेश्वरांच्या चरणी अर्पण करून विराम घेऊया. पुंडलिक वरदारी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम.